कालपासून वसई विरार चे माजी महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मालमत्तेसंदर्भात ईडीकडनं ही चौकशी केली जात आहे। खरं तर अगदी 2 दिवसाआधीच ते निवृत्त झाले आणि त्यानंतर काही मालमत्ता संदर्भात ईडीकडनं चौकशी केली जात आहे। नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे इथे असलेल्या काही मालमत्तांची चौकशी ईडीकडनं करण्यात येत आहे, अशा पद्धतीचं माहिती मिळते। मी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये आहे। इथे सुद्धा खरं तर याच परिसरामध्ये त्यांचा एक प्लॉट आहे आणि त्याच प्लॉट संदर्भात ईडीकडनं चौकशी करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीचं माहिती आहे। इथे 400 वाराचा एक प्लॉट आहे, ते प्लॉट अनिल कुमार पवार यांच्या नावावरती आहे, अशा पद्धतीची माहिती ज्यात ईडीला मिळालेली आहे। पण हे जे प्लॉट आहे माझ्या आईचं आहे आणि आईच्या नावावरून माझ्या नावावरती आलेलं आहे, अशा पद्धतीची माहिती वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्तांनी ज्यात ईडीकडे दिलेली आहे। फक्त नाशिकच नव्हे तर मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अशा जवळपास 10 ते 12 ठिकाणी हे मालमत्ता ज्या आहेत ते वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त यांच्या नावावरती आहेत आणि त्याच मालमत्तांची चौकशी आता जे ईडीकडनं केली जाते। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं एक त्यांची मालमत्ता आहे। या सगळ्या मालमत्ता संदर्भात ईडीकडनं चौकशी केली जाते, त्यामुळे या सगळ्या या चौकशीनंतर काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।